देशभरात नीट प्रश्नपत्रिका फुटीवरून आंदोलन सुरू असताना दीप्ती आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनात तरुणाई रस्त्यावर उतरलेली असताना दिल्ली हादरवून सोडलेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर आता मोठं विधान केलंय। संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना नीट पेपर फुटी प्रकरणी मोदी म्हणालेत, प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनेनंतर केंद्र सरकारनं तातडीनं कारवाई केली आहे। या प्रकरणातील जबाबदार व्यक्तींना उत्तरदायी धरत त्यांच्यावर कठोर पावलं उचलण्यात आली आहेत। पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली। तसेच ज्या विद्यार्थ्यांवर या प्रकाराचा परिणाम झाला त्या ठिकाणी फेरपरीक्षाही घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। प्रश्नपत्रिका फोडणं हे घोर पाप असल्याचं नमूद करत अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलंय। यापुढे अशा घटना टाळण्यासाठी केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी समन्वयानं काम करण्याची गरज असल्याचं आवाहन सुद्धा मोदींनी केलंय। तसेच या प्रकरणांमध्ये टॉप वकिलांनी सहकार्य करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय। तरी नीट पेपरफुटी प्रकरणातील या कारवाईबद्दल आणि पंतप्रधान मोदींच्या मताबद्दल तुमचं मत काय? दोषींवर आणखी कठोर कारवाई व्हायला हवी का? याविषयीची आपली मतं कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सकाळला सबस्क्राईब करा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।